नोटाबंदीचा निर्णय होऊन 2 महिने झालेले आहेत आणि जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 7% असणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे। याआधी जागतिक बँकेने म्हटलं होतं की या वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.6%नी वाढेल, पण तो अंदाज 7.6 चा जो आकडा होता तो त्यांनी कमी करून 7%वरती आणलेला आहे। काही दिवसांपूर्वीच भारताचे अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी म्हटलं होतं की भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 7.1% असेल, पण जागतिक बँकेने त्याही खाली जात 7%चा अंदाज वर्तवलेला आहे। पण याचबरोबर जागतिक बँकेने असंही म्हटलेलं आहे की हा जो वाढीचा दर आहे तो अतिशय सशक्त आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेची हेल्थ जी म्हणतात ती चांगली आहे। नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका वाहन खरेदीलाही बसलेला आहे। डिसेंबर महिन्यामध्ये वाहन खरेदीचा आकडा गेल्या 16 वर्षातला सर्वात नीचांकी आकडा होता। इयर एंड होता, अनेक वाहन कंपन्यांनी डीलर्सनी अनेक डिस्काउंट जाहीर केले होते, सवलती जाहीर केल्या होत्या, पण ग्राहकांनी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही आणि वाहन खरेदीमध्ये गेल्या 16 वर्षातली सर्वात नीचांकी खरेदी डिसेंबर महिन्यातली झाली।